अहमदनगर शहर, संगमनेर आणि लोणी परिसरात चेन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी 3,55,000 रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्यासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई. अहमदनगर या रस्त्यानं पायी जात असताना पाठीमागून अनोळखी दोन इसम मोटारसायकलवर येऊन फिर्यादीजवळ थांबून मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमानं फिर्यादी यांना अडवून धक्काबुक्की करून गळ्यातील 70,000 रुपये किमतीचे सोन्याचे 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीनं चोरून नेले. याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. चेन स्नॅचिंगची घटना घडल्यानंतर राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं पथक नेमून चेन स्नॅचिंग गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. नमूद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई हेमंत थोरात, अंमलदार रवींद्र कळडिले, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संतोष खेरे, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर अशांचं पथक नेमून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा पथक अहमदनगर शहर, संगमनेर आणि लोणी परिसरात झालेल्या चेन स्नॅचिंग घटना या ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणचे आणि आजूबाजूचे CCTV फुटेज संकलित केले आणि त्या आधारे तपास करून फुटेजमधील एक इसम हा रेकॉर्डवरील आरोपी विनोद पवार राहणार नाशिक असल्याचं निष्पन्न झालं. स्थानिक गुन्हे शाखा पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 1 जुलैला पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी विनोद पवार हा त्याच्या साथीदारासह तारकपूर बसस्थानक अहमदनगर येथे या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता आरोपीनं दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालीलप्रमाणे चेन स्नॅचिंगचे 4 गुन्हे उघडकीस आलेत. मागील 2-3 महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर, तोफखाना पोलीस स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झालेले होते. LCBचे API थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं. त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बसस्टँड इथे आल्याची माहिती होती. त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद गंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नाशिक याला ताब्यात घेतलं आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर CCTV फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील 2, तोफखाना येथील 1 आणि लोणी पोलीस स्टेशन येथील 1 असे 4 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे. त्याच्याकडनं साधारण 3,55,000 रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहेत.